तर बघा, जो पहिला आहे ब्रिटिश विधिवत एवी डायसी पाहिजे होतं, तिथं चुकी झाली, डीसी म्हणून. इंग्लंडचा थिंकर्स होता हा. हा डायसीने जी कन्सेप्ट मांडली आहे रूल ऑफ लॉ, त्याच्याबद्दल हा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन तसं बघितलं तर आपल्या राज्यसेवा मेन्स टाईप वाटतो. बरोबर आहे, फिलॉसॉफीवर हा क्वेश्चन आहे पूर्णपणे. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल जो 14 आहे, 14, इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता. तर याचा ही जी काही रूल ऑफ लॉचा जो ज्यांनी ही कन्सेप्ट पहिल्यांदा एक्सप्लेन केली, तो एक्सप्लेन करणारा व्यक्ती म्हणजे डायसी होता. ब्रिटिश फिलॉसॉफर होता, हा तत्वज्ञ होता, राजकीय तज्ज्ञ पण होता. यांनी मांडलेली होती. यांनी सगळ्यात महत्वाचा रूल ऑफ लॉ एक्सप्लेन करताना जी सगळ्यात महत्वाची कंडिशन सांगितली की रेक्स इज लेक्स, एक लॅटिन कन्सेप्ट आहे, आणि लेक्स इज रेक्स अशी एक कन्सेप्ट आहे. हे तुम्हाला मी हा डीप मध्ये क्वेश्चन किंवा मी हे एक्सप्लेन करण्याचं कारण काय, तर आता इथून जो पेपर पॅटर्न आहे हा चेंजेस म्हणजे होणार, हे ऍक्सेप्ट करावं लागेल आपल्याला. एकदम काही युपीसी लेवलवरच जाणार म्हणून तिकडे धावलं पाहिजे असं पण नाही, आणि एकदम मागचं पेपर येणार बा एकदम सोपी आलेलं होतं, आणि आयोगाच्या जो बॉडी चेंज झाली म्हणून पेपर सगळं सोपी येते, असं जे डोक्यात असेल तर याच्यातून एक मध्यम मार्ग म्हणजे दोन्ही पॅरलल तुम्ही चालवलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा, पॉलिटीला असो की हिस्ट्रीला असो, मी हिस्ट्रीच्या वेळेस तुम्हाला सांगतोय, पण सगळ्यात महत्वाची कंडिशन असे ठिकाणी सांगतोय की मागच्या वर्षी राज्यसभेचा खूप सोपी पेपर आला, पण मी मागच्या ज्या कंबाईनच्या बॅचला डिस्कस करताना एक गोष्ट सांगितली होती का कंबाईनला कठीण येतो. बरोबर आहे ना, बरोबर पेपर कंबाईनला कठीण टाकलेला होता. तर एक लक्षात घ्या की एका कोणत्याही मार्गाने जाऊ नका की आलय बा ते युपीसी पॅटर्न आहे म्हणून पूर्णपणे फॉलो युपीसी पॅटर्नलाच करायचा, पूर्णपणे गोत्यात जाऊ शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट की मागच्यासारखाच पेपर येणार एकदम सोपी, तर तरीही तुम्ही तसंच होणार आहे. म्हणून सगळ्यात कोऑर्डिनेशन काय करायचं की दोन्ही पॅटर्नची काय करायची तयारी करायची, सगळ्यात महत्वाची. म्हणजे तुम्ही सीसॅटचा करणार तसंच सेम करणार, पण मी जीएस बद्दल सांगतोय कारण तुमचा जीएस म्हणजेच तुम्ही आता पुढचं कंडिशन आहे, कारण हा जीएस तुम्हाला वाया जाणार नाही, मेन्सला तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे क्वेश्चनचा अभ्यास करताना याच पॅटर्न अभ्यास करा दोन्ही ठिकाणून. म्हणजे एक वैचारिक, म्हणजे आपण जो आपल्या कॉन्स्टिट्यूशनला फिलॉसॉफीचाच पार्ट आहे, जे 4 पार्ट आहेत फिलॉसॉफीचे, आणि आता आपण इथून जे क्वेश्चन पॅटर्न जे होणार आहे त्या ठिकाणी कोळंबे सरांची बुक्स आणि लक्ष्मीकांतचे, जे कोळंबे सरांच्या बुक्स मध्ये नाही ते लक्ष्मीकांतच्या काही टॉपिक मधून आपण घेणार आहोत क्वेश्चनचं पॅटर्न. पण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की क्वेश्चन घेत असताना नुसता वन लाईनर घ्यायचा, कारण मागच्या वर्षी वन लाईनर आले म्हणून आताच्या आता तसे 100% केलं पाहिजे हे नाहीये. तर एक तुम्हाला तेच सांगतो की क्वेश्चन हा अॅनालिटिक लेवलवर 70% ठेवा. हा तुमचा वाया का नाही जाणार आहे, तर मेन्स तुमची 150 मार्काचा पॉलिटीचा जो क्वेश्चन असतो 150 मार्काचा असतो, आणि हा तुमचा क्लास 2 क्लास 1 ठरवते त्यावेळेस. म्हणजे तुमच्या क्लासवरून क्लास 1 करायची असेल तर तुमच्या 150 प्रश्नांचा सगळ्यात महत्त्वाचा डेंजर कंडिशन आहे तुमची पॉलिटी. म्हणून पॉलिटीला एकदम इजी घेऊ नका. आणि आपल्याला वाटते की आहे तसंच नाही, खूप शब्दांमध्ये खूप मतितार्थ रडलेला असतो पुस्तकांमध्ये, तर तीच आहे. जास्तीत जास्त एक बुकचा यूज करा. मी तर नेहमी सजेशन करतो रंजन कोळंबे सरांची बुक्स एवढ्या सोप्या भाषेत आहेत, तीच रिकमेंडेड करतो मराठीसाठी, आणि तीच करा. आणि इंग्लिशवाल्यांना सरळ सांगतो विजार्डची बुक्स आहे, विजार्डची एकदम छोटेखानी समजायला एकदम सोपी जाते, ती यूज करा. आणि जिथून कोळंबे सरांच्या इथून काही चॅप्टर वाटले नाही तुम्हाला तर तेच नॉन कॉन्स्टिट्युशनल ज्या बॉडी आहेत तर त्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीचा लक्ष्मीकांतमधून अभ्यास करा. असं जर असेल तर पॅटर्न करा, खूप 10 पुस्तकं करू नका, क्वेश्चन जास्तीत जास्त तुम्ही सोडवा. तर एकच सांगणं आहे की काठिण्य पातळी म्हणजे काय, खूप स्टेटमेंट आले म्हणजे कठीण पेपर होत नाहीये. तर तुम्हाला जे का फिलॉसॉफिकली क्वेश्चन विचारते पॉलिटिकलचा, आणि आपला तुम्हाला माहित आहे 4 असं बेस आहेत की आपले फिलॉसॉफी आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे जे फिलॉसॉफीचे पार्ट, फिलॉसॉफी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो आपण, ते आहे प्रिएम्बल आहे आपलं, दुसरं आहे फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि डीपीएसपीज. हे 4 पार्ट आपले फिलॉसॉफीचे पार्ट आहे. आणि हे सगळ्यात डेंजर, तुम्हाला वाटते प्रिएम्बल 1 पेजची आहे म्हणजे प्रश्न लगेच सुटतात, आणि तुम्ही मागचे जर क्वेश्चन बघितले तर एका त्या छोट्याशा याच्यावरून एवढे डेंजर प्रश्न विचारतात, कारण तो फिलॉसॉफीचा पार्ट आहे. म्हणून
प्रश्नाचा जो अभ्यास आहे की कोणताही चॅप्टर म्हणजे जसं आपण प्रत्येक विषयाला एकांगिक पकडू शकत नाही, मी सायन्सला एवढा वेळ दिला म्हणून पॉलिटीला एवढा देतोय, तर तसंच इथे पण आहे की पॉलिटीच्या प्रत्येक चॅप्टरला तुम्ही एकाच टाइमलाईननं तुम्ही अंदाज पकडू शकणार नाही. तर प्रत्येकात एक ठरवा. फिलॉसॉफीच्या पाठला वेळ लागणारच आहे. मूलभूत हक्क म्हणजे आर्टिकल जसे आहेत तसे समजलं म्हणजे होते असं नाहीये. तर त्याच्यामध्ये काही केस स्टडी आहे त्याचा पण अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे आपल्या इथं म्हणजे उदाहरणात सांगायचं म्हणजे आपल्या इथं कायद्याने स्थापित सिस्टीम आहे आपल्या इथं भारतामध्ये, बरोबर आहे, ती आपण जपानकडून घेतली आहे. पण आर्टिकल 21 म्हणलं तर मनेका गांधी खटल्यात सांगितले आहे. तर तिथे आपल्याला जर भेटत असेल तर न्याय म्हणजे उचित प्रक्रिया सांगितली आहे, न्यायाची उचित प्रक्रिया जी युएसए कडून घेतली आहे. म्हणजे आर्टिकल 21 मध्ये आपल्याला काय दिसते तर उचित प्रक्रिया दिसते, म्हणजे कायद्याची उचित प्रक्रिया जिथं सर्वोच्च न्यायालय सर्वश्रेष्ठ ठरतो. तर म्हणजे या ठिकाणी अशा अँगलनं फिलॉसॉफीचा अभ्यास केलं तर तुम्ही पेपर म्हणजे याच पेपरला नाही तुम्हाला मेन्सला फायदा होणार, कारण हा वेळ पण छान आहे आणि नंतर तुम्हाला 5 महिन्यात एकदम बेस्ट ऍड आली आहे, बेस्ट याच्यात वेळेत आलेली आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना एक सांगणं आहे की अभ्यास करताना प्रत्येक चॅप्टरला वेगळ्या अँगलने अभ्यास करा. ओके, तर हे पहिला प्रश्न तसंच टाकण्याचा तोच उद्देश होता, खूप कठीण करण्याचा पेपर नव्हता. तर तुम्हाला दोन्हीची आता काय लागावं सवय, इथून प्रत्येक प्रश्नपत्रिका तशाच टाईपची राहणार थोडी. तर डायसीनी जी काही स्टेटमेंट मांडली तर त्याच्यामध्ये आपण एक बघतोय की एक त्याने सांगितली होती रेक्स इज लेक्स. रेक्स म्हणजे काय तर त्याने सांगितलेलं होतं की किंग म्हणजे त्याला शासक म्हणतो आपण ज्याला, तर रेक्स म्हणजे शासक आणि लेक्स म्हणजे काय तर लॉ. तर सगळ्यात म्हणजे शासक हाच कायदा असतो. म्हणजे शासक जसे आपल्याकडे डिटेक्टरी होती म्हणजे राज्याच्या काळामध्ये राजा जो बोलेल तोच कायदा असतो, ती म्हणजे रेक्स इज लेक्स. पण यांनी काय म्हणलं, डायसीने काय सांगितलं की जो सर्वांगीण विकास होऊ शकतो तो लेक्स इज रेक्स मध्ये होऊ शकतो. म्हणजे कायदा हाच शासन, म्हणजे जे कायद्यात सांगितलेली आहे तेच काय असणार आहे उचित शासक असणार आहे. तर ते म्हणजे लेक्स इज रेक्स. तर हे डायसीने कन्सेप्ट मांडली आणि यात लेक्स इज रेक्स मधूनच रूल ऑफ लॉ ही कन्सेप्टचा काय होते जन्म होते. आणि हेच रूल ऑफ लॉ पहिल्यांदा जर कोणी स्पष्ट केलं असेल तो कोणी केलं आहे डायसीने केलं आहे. म्हणजे कायद्यापुढे सर्व समान, म्हणजे आपल्या इथं जे म्हणतो आपण कायद्याने प्रस्थापित काय आहे सिस्टीम आहे, म्हणजे कायद्यात जे सांगितलं तेच असणार. मग आपला कायदा मेन फंडामेंटल लॉ कोण आहे तर आपली कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनलाच ओव्हरलॅप न होता कॉन्स्टिट्यूशनला सुसंगत आपले भारतातले जे काही संसद राज्य विधिमंडळ जे कायदे करेल ते कायदे असतील, याच्यानुसार ती व्यवस्था असेल. हीच डायसीकडून आपण घेतलेली आहे, म्हणजे डायसीचे जे काही कन्सेप्ट असतील ते. तर पहिली स्टेटमेंट बघा, जे आर्टिकल 14शी डायरेक्ट संबंधित आहे आपलं, कायद्यापुढे समानता म्हणजे सर्व नागरिकांना सामान्य न्यायालय लागू करतील असलेले सामान्य कायदे सारखेच लागू, म्हणजे जे काही लागू जे कायदे बनलेले आहेत त्याच कायद्याने सगळ्यांना समान प्रमाणात लागू होतील, तीच म्हणजे आर्टिकल 14. हो, ही कन्सेप्ट आपण घेतलेली आहे. दुसरी म्हणजे काय, व्यक्तीच्या हक्कांचे श्रेष्ठत्व, म्हणजे जे हक्क असतील व्यक्तींचे त्या व्यक्तींचा उगम राज्यघटनेत नसून घटना हे घटनेच्या परिणामात, म्हणजे ते स्टेटमेंट थोडीशी फिरवलेली आहे. तर आपल्या इथं जी भारतात आहे आपला बेसिक जो फंडामेंटल लॉ आहे तो आहे कॉन्स्टिट्यूशन. आणि आपले हक्क हे आपण कुठून घेतले, म्हणजे कुठले आहेत तर आपला उगमच नागरिक आहे. नागरिक कुठे एक्सप्लेन झालेले आहे तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक्सप्लेन झाले. म्हणजे आपण मूळ कोण होतो तर आपले जे असेंब्ली होती आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, आपले मूळ ते, आणि त्यांनी जे निर्माण केले तीच कॉन्स्टिट्यूशन आहे. तर लक्षात घ्या, तर कॉन्स्टिट्यूशन आपल्या इथं सर्वश्रेष्ठ आहे. तर ही स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि तिसरं म्हणजे काय तर मनमानी अधिकार नाहीत, म्हणजे कायदा मोडल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होणार नाही. मग बरोबर आहे, रूल ऑफ लॉचाच कन्सिडर आहे. जोपर्यंत कायद्यात सांगितलं कायदा मोडलं म्हणजे शिक्षा. म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढे काही कायदे आहेत, 2 प्रकारचे कायदे असतात, एक सिव्हिल असतात आणि दुसरे आपल्या अपराधांसाठी. तर अपराध आपण कोणाला म्हणतोय तर जे काही कायदा सांगितला त्या कायद्यामध्ये जी तरतूद दिली आहे त्याचं उल्लंघन जो कोणी करेल म्हणजेच काय अपराध. म्हणजे ज्या कन्सेप्ट म्हणजे ज्या कंडिशनला ज्या प्रोव्हिजनला कोणत्याही कायद्यातला शिक्षा सांगितल्या, आणि आपल्या भारतात फक्त 5च शिक्षा आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन म्हणणं आयपीसी मध्ये सांगितले 53 मध्ये आयपीसीच्या, तर त्याच सांगितलं की आता सुरुवातीला 6 होते आता 5च आहेत. तर या 5 प्रकारची कोणतीही शिक्षा असेल कोणत्याही तरतुदीमध्ये तर त्यापैकी कोणतीही जरी तरतुदी शिक्षा असेल तर तो काय ठरतो अपराध ठरतो. म्हणजे सगळ्यांना समान प्रमाणात तो काय होतो लागू होतो. त्यामुळे ही सुद्धा डायसीकडून आपण घेतली आहे. म्हणजे अ आणि क ह्या दोन्ही स्टेटमेंट काय आहेत आपल्या बरोबर आहेत. ओके, नंतर आहेत क्वेश्चन नंबर 2, फंडामेंटल राईट्स आणि मार्गदर्शक तत्व म्हणजे डीपीएसपी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा पुढील विधाने बरोबर कोणती आहेत ते ओळखा. आता बघा,
यांनी पहिली स्टेटमेंट केली आहे की फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी यांच्यामध्ये विरोध असेल तर मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत असे सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यात म्हटलेले आहे. आता बघा आपल्याला स्टेटमेंट वाईज आला तर तुम्ही सोडू शकता की हे खालची वरची खाली केलेली आहे, बरोबर आहे की नाही, एक अँगलनं विचार केला. पण पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे की ही जी उगम झाला सगळ्यात महत्वाचा खटल्यांचा म्हणजे आपल्या ह्या मूलभूत हक्काने डीपीएसपी फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपीचा पहिला वाद जर आपण म्हणलं आपली कॉन्स्टिट्यूशन लागू झाली तर कॉन्स्टिट्यूशन जेव्हा काही आपली सरकार होती त्यावेळेची तर ही होती सोशलिस्ट, बरोबर आहे, सामाजिक दृष्टिकोनावर विचार करणारी. आणि भारताचा इतिहास असा होता की राजकीय स्वातंत्र्य सगळ्यांना समान मिळाला पण सोशलिस्ट स्वातंत्र्य अजून मिळालेलं नव्हतं. आणि तो कोण देणार होता? सोशलच देणार, समाजच देणार होता. आणि पहिल्यांदा समाजात इक्वेलिटी आणणे हा त्यावेळेच्या नेहरू सरकारसमोर सगळ्यात मोठा कंडिशन होती. आणि फंडामेंटल राईट्स नागरिकांचेच आहे पण त्याच वेळेस हे डीपीएसपी कोणासाठी होते तर स्टेटसाठी होते. म्हणजे आपल्या जो वेलफेअर स्टेट ही स्टेटमेंट कुठंच दिसत नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. पण डीपीएसपीला आपण जर व्यवस्थित चाललं तिचं सगळं व्यवस्थित रस काढलं तर जो थेम आहे शेवटचा तो आहे वेलफेअर स्टेट, डीपीएसपी मधून निघतो. म्हणजेच काय, जे काही पॉलिस्या, जे काही धोरणं आखणार, जे काही कायदे करणार, जे न्यायिक प्रक्रिया राबवणार ती प्रत्येक गोष्ट हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचा कल्याण साधणार असलं पाहिजे. म्हणजे वेलफेअर स्टेटची कन्सेप्ट तिथून येते. मग आपला विचार केला की सगळ्यांना फंडामेंटल राईट्स मान्य आहे पण जे हक्क हजारो एकर जमिनी 3% लोकांच्या हातात होत्या, बरोबर, जमीनदारी पद्धत अजूनही काही निर्मूलन झाले नव्हतं आणि त्यांना त्यांच्या संपत्तीचा मूलभूत हक्क होता. 78ला संपत्तीचा हक्क गेलेला आहे आपल्या इथून. पण त्यावेळेस संपत्तीचा हक्क आहे आणि संपत्तीचा हक्क असतं तर त्यांच्या जमिनी हजारो 5-5 हजार एकर जमीन त्यांच्याजवळ असतं तर अजूनही ब्रिटिश काळामध्ये जी मजुरी पद्धत होती ती तशीच राहिली असती. आणि याच्यातून हे करण्यासाठीच त्यांनी, कारण लँड हा विषय कोणाकडे ठेवला कॉन्स्टिट्यूशननी? स्टेटकडे. मग नेहरूंनी त्यावेळेस स्टेटला आदेश दिला होता की तुम्ही जमीन म्हणजे लँड रिफॉर्म संबंधित कायदे करा आणि असे कायदे करूनच तुम्ही पुढे जा. तर त्याच संबंधित सोशली काही रिफॉर्म करता येईल या संबंधी सुद्धा कायदे करण्याचा अधिकार राज्यांना तसे आदेश दिले होते नेहरू सरकारने. आणि त्याच्यातूनच अस्पृश्य निवारणासंबंधित वगैरे स्टेटचे कायदे होते. आणि त्याच वेळेस एक कायदा होता त्यावेळेचा मद्रास स्टेटचा त्याने अस्पृश्य निवारणासंबंधित कायदा केला होता. आणि त्यानुसार त्यांच्या स्टेटमध्ये जे सोशली बॅकवर्ड आहेत पूर्णपणे एज्युकेशनली सोशली जे काही बॅकवर्ड आहेत त्यांना काही विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये रिझर्वेशन सिस्टीम लागू केली होती मद्रास शासनाने, म्हणजे त्यावेळेच्या मद्रास स्टेटने. आणि याच मद्रास स्टेटच्या विरोधात, कारण हा इक्वेलिटी बिफोर लॉच्या विरोधात जाणारी होती आर्टिकल 14ची, म्हणजे एखादी उच्चवर्णीय असेल आणि रिझर्वेशन जे काही दिलं आहे SC ST ला तर त्यांना जागा मिळणार होती. त्यामुळे त्यावेळची चंपकम जी महिला होती ब्राह्मण महिला होती, या महिलेनं आव्हान दिलं होतं मद्रास हायकोर्ट 226 नुसार की माझ्या फंडामेंटल राईटचं उल्लंघन होते 14चं, कारण मला ऍडमिशन मिळत नाही, ज्याला माझ्यापेक्षा कमी मार्क्स आहेत तिला ऍडमिशन मिळते. म्हणून ती हायकोर्टात गेली होती. हायकोर्टातून ही खटला गेला होता सुप्रीम कोर्टात आणि त्यावेळेस निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाने चंपकमच्या बाजूने खटला दिला होता. कारण न्यायाने स्थापित आपल्याकडे काय सिस्टीम आहे, म्हणजे जे कायद्यात सांगितलं तोच निर्णय देईल न्यायालय. आणि त्यावेळेस सांगितलं का तिच्या फंडामेंटल राईटचं उल्लंघन होते, तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिची ऍडमिशनला मागं मोकळा करून दिला, तिची ऍडमिशन करायला लावली स्टेटला. त्यावेळेस नेहरू सरकारचे धाबे दणाणले आणि त्याच्यातून त्यांना कळलं जर असंच असलं प्रत्येक जण उठून कुठं जाणार? न्यायालयात जाणार. आणि आपल्याला लँड रिफॉर्म सुद्धा करता येणार नाही, सगळे जमीनदार कुठे जातील तर न्यायालयात जातील. आणि त्याच्यातूनच मग त्यांनी पहिली घटना दुरुस्ती केली आणि म्हणजे चंपाकोम घटल्याला काउंटर झाली पहिली घटना दुरुस्ती. आणि हीच पहिली घटना दुरुस्ती लँड रिफॉर्म केलं. लँड रिफॉर्मशी संबंधित कायदे जे असतील किंवा इतर कोणतेही कायदे असतील जे सोशल रिफॉर्म वगैरे असतील त्या संबंधित त्यांनी आर्टिकल जी काही आपण म्हणतोय की 31B टाकली घटनेत आणि 9वी परिशिष्टी जुळली आणि 31B असं सांगते, म्हणजे 9वी परिशिष्टी कोणाशी संबंधित आहे? बीशी, 31B शी. आणि हे 31B काय सांगते की बाबा की असं कोणतेही कायदे संसदच्या अधिकाराशी होणार नाही. जे काही लँडशी असतील किंवा कोणतेही कायदे असतील आणि त्याच्यातून रिफॉर्म होणार असेल किंवा काही सोशली डेव्हलपमेंट होणार असेल असे कायदे जर या 9व्या परिशिष्टीत टाकले तर त्याला ज्युडिशरी रिव्ह्यू लागू होणार नाही, म्हणजे आर्टिकल 13 लागू होणार नाही असं डायरेक्ट स्पष्ट करण्यात आलं होतं त्या घटना दुरुस्तीने. आणि हीच सगळ्यात महत्वाची हे पडली, म्हणजे आपल्या ठिणगी पडली. आणि याचनुसार जे काही आपण सांगतोय, पण हे गोष्ट लक्षात ठेवा की कायदे जरी राज्य करू शकत असेल पण 9व्या परिशिष्टात टाकण्याची जबाबदारी फक्त केंद्राची आहे, संसदेची आहे. म्हणजे संसद कायदा करूनच ते 9व्या परिशिष्टात टाकू शकते, म्हणून तसं करण्यात आलंय. आणि याच पहिल्या घटना दुरुस्तीला काउंटर झाला शंकर सिंग प्रसाद, जो बिहारचा जमीनदार होता. त्यांनी सांगितलं माझ्या संपत्तीच्या अधिकाराला काय होते, त्याची जमीन काढून घेतली ना, तो मग गेला राईट टू प्रॉपर्टीच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने. तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला
घटना दुरुस्तीने जर कोणती कृती केलेली असेल तर घटना दुरुस्ती ही आर्टिकल 13च्या 3 अंतर्गत लॉ या डेफिनेशन मध्ये येत नाही आणि तो कायदा हा श्रेष्ठ असतो घटना दुरुस्ती, त्याला काउंटर करता येणार नाही. आणि मग शंकरसिंग प्रसाद खटला, नंतर बघला सज्जन सिंग खटला आणि ह्याच नंतर म्हणजे सज्जन सिंग खटला हा आर्टिकल घटना दुरुस्ती 17ला काउंटर झालेली आहे. कारण 17नं घटना दुरुस्तीने काय केले होते, असेट लँड रिफॉर्म कायदे केले आणि ते लँड रिफॉर्म कायदे परिशिष्ट 9 मध्ये टाकले आणि हेच परिशिष्ट 9 मध्ये टाकलेल्या कायद्यांना सज्जन सिंग आणि गोलकनाथ खटल्यामध्ये आव्हान देण्यात आला. सज्जन सिंग खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने संसदेच्या घटना दुरुस्तीचा अधिकार तसंच ठेवला की हो त्यांना फंडामेंटल राईटचं उल्लंघन घटना दुरुस्तीनुसार करता येते, कारण आर्टिकल 13(2) नुसार तो होत नाही, म्हणजे कायदा या भाषेत येत नाही. दुसरी कंडिशन झाली, गोलकनाथ खटला टर्निंग पॉईंट ठरला 1967चा, सज्जन सिंग 65चा, 67चा का बरं तुम्हाला सांगतो. हा अभ्यास करताना इक्वेलेंट लिंक लावा तुमची. का लिंक लावा, आता गोलकनाथ खटल्यामध्ये जे सुब्बाराव होते आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हे नंतर आपल्या राष्ट्रपतीच्या इलेक्शनला पण उभे राहिले. म्हणजे तुम्हाला सांगायचं 1900 जे झाकीर हुसेनच्या विरोधात ते इलेक्शनला उभे राहिलेले आहे. बघा लिंक कसं लावायचं मी तुम्हाला पुढच्या प्रश्नात तसंच सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. एक्सप्लेन काय एकदम घाईघाईत केल्यानं होणार नाही, कारण हे आयडिओलॉजिकली क्वेश्चन आहेत, पूर्णपणे फिलॉसॉफीचे क्वेश्चन आहेत. तर मग हे जेव्हा झालं गोलकनाथ खटला, तर गोलकनाथ खटल्यामध्ये एवढा डेंजर निर्णय दिला की सांगितलं की घटना दुरुस्ती कोण करू शकते, संसदेची निर्मिती कोणी केली, घटनेने केली. घटना कोणी बनवली, घटना समितीने बनवली. तर घटनेत बदल फक्त घटना समिती करू शकते आणि आता घटना समिती नसल्यामुळे घटनेत दुरुस्ती होत नाही. एवढा डेंजर निर्णय दिला. तुम्हाला लक्षात आलं असेल काय म्हणलं गोलकनाथ खटल्यामध्ये की घटना दुरुस्ती अधिकार कोणाचा, संसदेचा. संसद कोणी बनवली आहे, घटनेनं. घटना कोणी बनवली, घटना समितीने. घटना समिती आहे का, नाही. घटना दुरुस्ती करू शकणार नाही मूलभूत हक्कात. कोण म्हणते, गोलकनाथ खटल्यात. आणि एवढा डेंजर सांगितलं की हे अलौकिक अतार्किक आहेत, अलौकिक आहेत, दैवी आहेत, हे बदल करू शकत नाही, कारण मूळ लोकांनी बनवलेले आहेत आणि मूळ लोकांनी जे अधिकार दिलेले कोणीच काढू शकत नाही, असा गोलकनाथ खटल्यात निर्णय दिला. आणि याच गोलकनाथ खटल्याला काउंटर झाली घटना दुरुस्ती 24. सांगायचं काय, असं इंटरलिंक अभ्यास करायचा आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे जी पहिली स्टेटमेंट आहे ही चंकबन खटल्यात होती, कारण डीपीएसपी पेक्षा महत्व कोणाला देण्यात आलं होतं, तर फंडामेंटल राईट्सला. आणि शंकरशी प्रसाद खटल्यामध्ये ते समन्वय साधला असेल पण त्यांनी घटना दुरुस्तीलाच महत्व दिलेलं होतं. तर ठीक आहे, ही स्टेटमेंट चुकीची आहे. दुसरी आहे, दैवी वगैरे जे काही अलौकिक अतार्किक जी स्टेटमेंट वापरली ती गोलकनाथ खटल्यात वापरली, त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही पर्याय काय आहे, चूक आहेत. पर्याय 4. क्वेश्चन नंबर 3 इम्पिचमेंट बद्दल आहे. आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इम्पिचमेंट हा शब्द केवळ आणि केवळ प्रेसिडेंटलाच आहे. तुम्ही मला शिकवताना तर आम्हाला सुप्रीम कोर्ट हायकोर्टला पण सांगितले जाते, तर तुम्हाला रिअल सांगतोय की इम्पिचमेंट सारखी पद्धत असा शब्द वापरलेला आहे ना. हे लोक काय करतात, सगळं एकत्र करून टाकते, इम्पिचमेंटच आहे. इम्पिचमेंट नाही, इम्पिचमेंट सारखी आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्टला. इम्पिचमेंट भारतात केवळ आणि केवळ प्रेसिडेंटलाच आहे आणि ती आर्टिकल 2 आर्टिकल संबंधित आहे इम्पिचमेंट संबंधित. आता तुम्हाला आलं, आयोग कधी कधी फिरवू शकते तुम्हाला की इम्पिचमेंट बद्दल खालील आर्टिकल संबंधित आहे आणि तुम्ही ओघाओघाने फक्त 61 करून याल. तर लक्षात घ्या 61 मध्ये फक्त इम्पिचमेंटची प्रक्रिया दिली आहे आणि इम्पिचमेंट बद्दल पहिल्यांदा माहिती आहे आर्टिकल 56(2) क्लॉज नंबर 2 मध्ये देण्यात आलेला आहे. तर 56 ही इम्पिचमेंट सांगते की राष्ट्रपती पदावरून दूर केला जाऊ शकते इम्पिचमेंटच्या आधारावर, जो आम्ही कुठं सांगितलेला आहे आर्टिकल 61 मध्ये. म्हणजे लेटर ऑफ कॉन्स्टिट्यूशन काम देते पहिले महत्वाचं आहे. तर ही सगळ्यात महत्वाचं. मग आर्टिकल 61 मध्ये ही इम्पिचमेंट दिलेली आहे, जी प्रक्रिया म्हणतो आपण सगळी ती दिलेली आहे. तर इम्पिचमेंट कोणावर लागू करतो, फक्त राष्ट्रपतीवर आणि एकाच आधारावर लागू करू शकतो, व्हायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, घटना भंग या एकाच कारणावरून आपण इम्पिचमेंट प्रेसिडेंटवर लावू शकतो. आणि अशी इम्पिचमेंट आणण्याचा अधिकार भारतात फक्त एकाच व्यवस्थेला आहे, ती म्हणजे पार्लमेंट. आणि पार्लमेंटचे म्हणजे आपण म्हणतो 2 हाऊस आणि प्रेसिडेंट मिळून असते आणि प्रेसिडेंटवरच येते इम्पिचमेंट. त्यामुळे इथं प्रेसिडेंटचा रोल नाही, आता फक्त कोणाचा रोल आहे, तर पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसचा. आणि असा ठरावाच्या स्वरूपात आणता येते आणि कोणत्याही सभागृहात प्रथमतः मांडता येते. आणि हीच गोष्ट 61
क्लॉज 2 क्लॉज ए याच्यामध्ये सांगितलं आहे की 1/4 सदस्यांनी ज्या सभागृहात मांडणार असेल त्या सभागृहामध्ये 1/4 सदस्यांनी काय करायची, तशी ठराव आम्ही मांडणार आहोत अशी मागणी करायची. आणि ही मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये एक म्हणजे आता आपल्या भारताच्या इतिहासामधला जेवढे काही मेजॉरिटी आपण वापरतो त्यातली सगळ्यात डेंजर स्पेशल मेजॉरिटी मध्ये पण 3 प्रकार पडतात. ते स्पेशल मेजॉरिटी मधली म्हणजे एकूण सगळ्यात कठीण जी पद्धत आहे फक्त प्रेसिडेंटला पदावरून दूर करणे, ती एकाच ठिकाणी वापरल्या जाते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या सिस्टीम मध्ये, की ती फक्त राष्ट्रपतीला इम्पिचमेंट करण्यासाठी. नाही तुम्ही म्हणाल विशेष तर दुसरीकडे पण आहे, घटना दुरुस्तीला वगैरे ती विशेष आहे, ती थोडी वेगळी आहे विशेष. तर ही इम्पिचमेंटचा जो स्पेशल मेजॉरिटी आहे की जेवढे सभागृह सदस्य असतील त्याच्या डायरेक्ट 2/3 जी काही आहे ती पद्धत आहे. आणि दोन्ही आणि त्या सभागृहात म्हणलं त्या सभागृहामध्ये पहिल्यांदा इन्क्वायरी होणार म्हणजे त्यांची चौकशी होणार आणि ती चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या सभागृहात ती झाल्या सभागृह पास झाला, नंतर दुसऱ्या सभागृहात सेम ठराव तसंच पास, नंतर आपोआप राष्ट्रपती जर पास झालं राष्ट्रपती पदावरून काय होतात, दूर होतात. तर ही स्टेटमेंट त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. लक्षात घ्या पेपर खूप कठीण गेला. तुम्ही मागच्या यूपी पब्लिक सर्व्हिस कमिशनचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये डायरेक्ट सब आर्टिकल्स विचारले होते. 61(2)A 61(2)B 2B मध्ये विशेष बहुमत जो इम्पिचमेंटचा बहुमत आहे तो 61(2)B मध्ये सांगितलं, एवढं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. तर 61(2)B याच्यामध्ये आपला स्पेशल मेजॉरिटी बद्दल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. गृहातील 1/3 सदस्यांनी आरोपपत्रावर स्वाक्षरी करून राष्ट्रपतीला 1 महिन्याची पूर्वसूचना, 1 महिना नाही आहे, किती 14 दिवस आहे. महाभियोगाचा ठराव सभागृह 1/3 सदस्य बहुमताने नाही, विशेष बहुमताने 2/3, हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि तिसरी स्टेटमेंट आहे घटनाभंग व्हायलन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, तर सांगितलेलं आहे. तर ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. म्हणजे अ आणि ड हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. आणि ड नंतर सेम सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर करण्यासाठीची पद्धत याच्यामध्ये घेतली आहे. 4था क्वेश्चन, तर सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्तींना इम्पिचमेंट सारखी पद्धत असेल. हा इम्पिचमेंट सारखी पद्धत असेल. इम्पिचमेंट नाही आहे पण इम्पिचमेंट सारखी पद्धत आहे. जे आपले स्पेशल मेजॉरिटी येतात त्यामध्ये एक स्पेशल मेजॉरिटी आहे फक्त इम्पिचमेंटसाठी आणि दुसरी जे स्पेशल मेजॉरिटी आहे घटना दुरुस्ती, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, कॅग यांना पदावरून, निवडणूक आयोग यांना पदावरून दूर करण्यासाठी जी घटना आहे ती म्हणजे दुसरी. आणि तिसरी म्हणजे जेव्हा फेडरेशन सिस्टीमशी संबंधित घटना दुरुस्ती करायची असेल. फेडरल सिस्टीम म्हणजे जे कोऑर्डिनेशननी तयार आहेत सगळ्या गोष्टी, म्हणजे जिथं राज्यांना सुद्धा धक्का लागू शकतो त्या कंडिशन, म्हणजे उद्या राज्यांचे अधिकार आहेत, स्पेशल अधिकार आहेत, त्यात हस्तक्षेप करू शकत नाही घटनेने सांगितलेल्या पद्धतीशिवाय. तर लक्षात घ्या त्यात जर हस्तक्षेप होत असेल म्हणजे सूची नंबर 7 म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्ट, म्हणजे आपले जे सूची आहे लिस्ट आहे त्या 7व्या लिस्ट, बरोबर आहे ना. तर ह्या 7व्या लिस्टचा बदल करायचा असेल, राष्ट्रपती हा काही केंद्राचा प्रतिनिधी नाही, संघ राज्याचा प्रमुख असते आपल्या भारताचे राष्ट्रपती, तर युनियन आपले हे आहेत. तर त्याच्यामुळे या ठिकाणी जर घटना दुरुस्ती करायची असेल तर तेव्हा हे फेडरल सिस्टीम मध्ये जाते. त्यामध्ये सेम स्पेशल मेजॉरिटी येते आणि प्लस मध्ये जेवढे राज्य आहे त्यापैकी 50% + 1 राज्यांनी साध्या बहुमताने त्यांच्या विधानसभांनी काय केलं पाहिजे, तो ठराव सहमत केलं पाहिजे. ती एक विशेष म्हणजे बहुमत असतो. तर ठीक आहे. याच्यासाठी कोणती लागतोय, तर रेग्युलर स्पेशल मेजॉरिटी जी घटना दुरुस्तीला लागते तीच मेजॉरिटी लागते. तर ठीक आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या पद्धतीत करण्यासाठी गैरवर्तन, मिसबिहेवियर आणि अकार्यक्षमता या 2 आधारावर त्यांना पदावरून दूर केले जाते. स्टेटमेंट बरोबर आहे. जो काही त्यांना रिमूव्ह करणार आहे तर प्रस्ताव लोकसभेत 100 सदस्य, राज्यसभेत 50 केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. अध्यक्षांना सादर करावा लागतो, म्हणजे ही चुकीची स्टेटमेंट आहे. सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींना संख्या ही राष्ट्रपती ठरवतात. तर लक्षात घ्या हे ठरवतात आपली संसद ठरवते आणि हायकोर्टसाठी राष्ट्रपती ठरवतात, बरोबर आहे. आणि चौथी कंडिशन, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला निवृत्तीनंतर शासनाला कोणत्याही पदावर नियुक्त करता येत नाही. इथं शब्द लिहिला शासनाअंतर्गत, त्यांना वकील पण शासनाअंतर्गत नाही करणार, कॉन्स्टिट्युशनल बॉडीवर ठेवता येते पण शासनाअंतर्गत बॉडीवर ठेवता येत नाही, ही सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. तर ठीक आहे. तर बघा आपला जो रिमूव्हल ऑफ जो सुप्रीम कोर्ट हायकोर्टला आहे जस्टिसला, तर ते आपल्या घटनेच्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 124(4) मध्ये आणि 124(5) मध्ये सांगितलं आहे. 124(4) मध्ये कारण सांगितलं आहे आणि मेजॉरिटी कोणती असेल ती सांगितली आहे.
म्हणजे मेजॉरिटी कोणती असेल? स्पेशल मेजॉरिटी. कारण काय सांगितलंय? गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता हे 2 कारण 124(4) मध्ये सांगितले आहे. आणि हे करणार कोण कोण सांगते? संसदच सांगते. 124(4) मध्ये संसदच करेल. पण ही संसद प्रक्रिया कशी राबवेल हे 124(5) मध्ये सांगण्यात आलंय. मग 124(5) काय म्हणेल की संसद अशी कोणतीही प्रक्रिया सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या न्यायमूर्तींना वापरत असेल पदावरून दूर करताना, तर ते प्रक्रिया तुम्ही ठरवा. म्हणजे संसद काय करेल? साध्या बहुमताने कायदा करेल. मग त्यासाठी 1968 ला न्यायाधीश काहीतरी तो कायदा आला, चौकशी अधिनियम, बरोबर आहे, जजेस तो कंट्रोलचा कायदा आलेला होता प्रक्रियेसंबंधी. 1968 चा कायदा आहे आणि त्यात मध्ये सांगितलं आहे की लोकसभेत जसा ठराव कोणत्याही सभागृहात प्रथमतः मांडता येईल. आणि त्या कधी कधी काय होते की 100 सदस्य 50 सदस्य राज्यसभेचे खालील कोणत्या आर्टिकलशी संबंधित विचारतील आणि तुम्ही ओघाओघाने 124(4) करून याल. पण 124(5) करून याल. 124(5) मध्ये दिलाच नाहीये. ते कुठं सांगितलंय? 1968 कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. न्यायाधीश चौकशी कायदा ज्याला म्हणतो आपला, जजेस इन्क्वायरी ऍक्ट. तर या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलंय की असा ठराव कोणत्याही सभागृहात प्रथमतः मांडता येईल आणि ज्या सभागृहात मांडण्यात आलेला आहे त्या सभागृहाच्या जर लोकसभा असेल तर 100 सदस्य आणि राज्यसभा असेल तर 50 सदस्य यांनी पूर्व समितीने ते लेखी नोटीस सभागृहाला दिलं पाहिजे आणि त्यानंतरच ती प्रक्रिया राबवण्यात येईल आणि मग विशेष बहुमताने दूर करण्यात येईल. तर ही या ठिकाणी कंडिशन सांगितली आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त कोण बरोबर आहे? अ बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला बहुतेक चौथ्या ह्याच्यामध्ये नंतर सुधारणा सांगितली असेल सरांनी, अ आणि ब सांगितलं होतं, त्याच्यामुळे आपण तिसरा पर्याय घेतला. हा, 5वा प्रश्न एकदम सोपी प्रश्न आहे. 5वा 6वा थोडा आपण याची डेप वाढवू पुढच्या वेळेस वाटल्या. पंचायत राजसाठी त्रिस्तरीय व्यवस्था कोणत्या समित्यांनी सुचवल्यात? 3 टायर जी काही सिस्टीम आहे कोणी सुचवलं? यात काय तेवढं कन्सेप्ट मी खूप जाणार नाही, आपल्याला बाकीच्या प्रश्नाला खूप वेळ लागेल. तर लक्षात घ्या, बलवंतराव मेहता समिती ही केंद्र सरकारची पहिली समिती होती ज्यांनी लोकल सिस्टीम बद्दल निर्णय घेण्यासाठी काही सुझाव म्हणजे उपाय सुचवण्यासाठी ही समिती स्थापन झाली. पहिला प्रश्न आपल्या राज्यसेवा मेनच्या पोरांना पडलं पाहिजे, जे राज्यसेवा करणारे आहे त्यांना पहिला प्रश्न पडला पाहिजे की पंचायत राज संबंधित आपलं युनियन केंद्र हस्तक्षेप करू शकते का? तर नाही करू शकत. कारण पंचायत राज हा जो विषय आहे तो कोणाचा येतो? स्टेटचा येतो आणि या संबंधित कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? स्टेटला आहे. पण घडलं काय? तर आपला वेलफेअर स्टेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यावेळेच्या नेहरूंनी वेलफेअर स्टेट हे त्यांचं स्वप्न होता, भारतासाठी वेलफेअर स्टेट आणायचा आणि वेलफेअर स्टेट करायचा तर प्रत्येक भारतीयांचा काय करायचा आहे? कल्याण करायचा. आणि भारतीयांचं कल्याण तेव्हाच होणार जोपर्यंत त्यांच्यापुढे सिस्टीम पोहोचेल. आणि सगळं लोक कुठं राहतात? ग्रामीण भागात राहतात. 90% ग्रामीण भागात राहतात. ही कंडिशन होती आणि त्यातूनच त्यांनी समुदाय विकास कार्यक्रम, ज्याला काय म्हणतो आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, 1952 ला सुरू केली आणि त्यालाच एक्सटेंड नावाचा एक एक्सटेन्शन सर्व्हिस सुरू केली होती, नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस. दोन्ही एकामेकाला रूपच आहे. म्हणजे पहा, नॅशनल जी काही सर्व्हिस होती सामुदायिक विकास कार्यक्रम ही डॉक्टर देत होती, दवाखाना बांधून देत होती. डॉक्टर कोण देत होती? एक्सटेन्शन. म्हणजे बघा, गावामध्ये प्रत्येकाला आरोग्य मिळायला पाहिजे, सगळ्या बेसिक नीड होती आपली. मग डॉक्टर मिळायला पाहिजे. मग डॉक्टर मिळायला पाहिजे असेल तर डॉक्टर आणून द्यायची जबाबदारी कोणाची होती? समुदाय विकास कार्यक्रमाची. मग डॉक्टर कुठं चेक करेल? तर दवाखाना. मग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याला एक्सटेंड करून देणारी कोण होती? राष्ट्रीय विस्तार सेवा होती. हे दोघं म्हणजे आपल्याला इथं काही मी जास्त सांगू शकत नाही. तर हेच केलं होतं आणि हे ते राबवले 1952 ला. आणि याचाच रिव्ह्यू करण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने समिती स्थापन केली. तीच म्हणजे पहिली बलवंतराव समिती. आणि हे बलवंतराव मेहता समिती सांगते की तुमचा प्रोग्राम फ्लॉप गेलेला आहे. त्यावेळेच्या नेहरू सरकारला वापरलं, नेहरू सरकारला वाईट नाही वाटलं. आता सांगितलं असतं तर आलंही नसतं बाहेर, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं समितीने सांगितलं तुमचा सगळा प्रोग्राम काय झालेला आहे? फेल गेलेला आहे. नेहरू म्हणत का फेल गेलेला आहे? तर ज्यांच्यासाठी ही आपण केली आहे योजना ते लोक कुठे आहे सिस्टीम मध्ये? ते लोकच नाही आहेत ना. त्यांना त्यांच्यासाठी हेच माहित नव्हता सगळं. म्हणजे तुम्हाला माहित असेल की ग्रामसेवक बीडीओ ही देण कोणाची आहे? तर नेहरूंची आहे. आपल्या भारताला दिलेली ग्रामसेवक हे पद, तुम्ही जे म्हणतात गावातले पीएससी ही जी देण आहे, विस्तार आपलं काम विस्तार अधिकारी, बीडीओ ही बीडीओच्या जी जननी म्हणतात ते नेहरू आहेत. कारण समुदाय विकास कार्यक्रमातून ते पद निर्माण करण्यात आलेले होते, हे एक्सटेंड राबवण्यासाठी एक्सटेंड. तर लक्षात घ्या, हे व्यक्ती मग यांनी काय केलं? यांनी सांगितलं की तुम्ही सगळं गव्हर्नमेंटच्या लेवलवर राबवत आहे, पण तिथं व्यवस्था कुठे आहे? ते लोकांना, ज्या लोकांसाठी राबवते त्या लोकांना माहिती नाही आपल्यासाठी काय चालू आहे. तिथूनच त्यांनी सांगितलं आपल्याला काय करतात. त्यांनी सांगितलं लोकांचा सहभाग व्यवस्थेत वाढला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की यांची एक इलेक्शन घ्या. पण हा विषय कोणाचा होता? राज्यांचा. म्हणून सगळ्या केंद्राच्या समित्या फक्त शिफारशी देऊ शकत होते राज्यांना, बाकी काही करू शकत नव्हते. मग यानंच सांगितलं 3 टायर स्थापन केला, गाव पातळी,
तालुका पातळीवर एक ब्लॉक असेल जो विकास असेल ग्रामीण भागाशी संबंधित असेल तो करा, आणि झेडपी जिल्हा परिषद असे 3 त्यांनी टायर सांगितले. ते बलवंतराव मेहता होते पहिले, दुसरे अशोक मेहतेनं 2 टायर सांगितलं होतं, त्यामुळे मोरारजी देसाईच्या काळात झालेली होती अशोक मेहता समिती. आणि तिसरं आहे थंगन समिती 1988 ला, आणि गाडगी समिती सुद्धा 1988 ला, जे यांच्या काळात स्थापन झालेली होती. कोणाच्या? आपल्या राजीव गांधींच्या काळामध्ये. आणि त्यातली थंगन समिती ही घटनादुरुस्ती करायची होती सिंघवी समितीच्या शिफारशीवर, तर संसदीय उपसमिती जी स्थापन झाली होती ती होती थंगन समिती. आणि या 3 समित्यांनी 3 टायरची शिफारस केलेली होती. आणि तुम्हाला माहित असेल याच काळात एक अजून समिती होती सिंघवी समिती, तिनं पहिल्यांदा रिकमेंडेड केलेलं होतं की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. राज्यांचा विषय मान्य आहे, पण राज्य कॉन्स्टिट्यूशनल कुठली जबाबदारी नाही त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी सोपवली. तुम्ही स्थानिक व्यवस्थेसाठी काय काय करा, तुम्ही कायदे करा, पण जर आपण जोपर्यंत घटनेत तरतूद करून ती व्यवस्था घटनेत टाकणार नाही, कारण इलेक्शन घ्या म्हणलंय त्यांना, फक्त इलेक्शन केव्हाही घ्या कधी घ्या हे कुठं जबाबदारी हे राज्यावर नव्हता, मग घटनेत टाका. आणि घटनेत तरतूद करण्याची पहिली सिंघवी समितीने सांगितलं. या सिंघवी समितीच्या रिकमेंडेडवर संसदेने एक उपसमिती स्थापन केली, ती होती थंगन समिती. आणि तुम्हाला माहिती आहे 1989 ला ती घटनादुरुस्तीचा प्रपोजल टाकण्यात आला होता, पण सहमत नाही झाला राज्यसभेमध्ये. नंतर सरकार आली नाही राजीव गांधींची, नंतर VP सिंग सरकार आली नॅशनल फ्रंटची, नंतर चंद्रशेखर आहे, दोघांनी प्रयत्न केले पण काही ते सरकार अल्पजीवी ठरल्यामुळे पडल्या. नंतर नरसिंहराव सरकार आली 91 ला, आणि 91 ला पहा, लक्षात घ्या, घटनादुरुस्ती करण्याचा इंटरलिंक सगळं सरळ जर वापरत असेल तर ही सरळ LPG मॉडेलला जाते. तुम्हाला माहिती आहे 91 LPG मॉडेल आहे, आणि LPG मॉडेल नंतर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गावागावामध्ये म्हणजे जे मोठे असतील त्या ठिकाणी कंपन्या येतील, आणि या कंपनीला मान्यता देण्याचा अधिकार हे गावाला असलं पाहिजे, नाही वरच्या लेवलवरचे सगळे विकून टाकतील लोकांचा, म्हणून घटनादुरुस्ती करणे आवश्यक पडली होती. बघा LPG याच्यापर्यंत गेलं पाहिजे आपण, म्हणजे मेन्सचा अभ्यास करताना अशा पद्धतीने तुम्ही व्ह्यू ठेवा की नुसतं घटनादुरुस्ती केला त्याला LPG ला जोडा, कारण LPG मॉडेल आणला आणि नंतर ते जबरदस्तीने लागले का जोपर्यंत घटनादुरुस्ती होत नाही तोपर्यंत पर्याय नाही. ही अधिकार पूर्ण गावाला देणे आवश्यक आहे, त्या स्थानिक व्यवस्थेला देणे आवश्यक आहे. आणि त्याच्यातून त्यांनी नथुराम मिर्धा समिती स्थापन केली होती, आणि त्यात नथुराम मिर्धा समितीच्या रिकमेंडेडवर 73 आणि 74वी घटनादुरुस्ती सांगितली. आणि त्या नथुराम मिर्धा समिती सांगितले दोन्ही सेपरेट करा, एकाच घटनादुरुस्ती किंवा एकच पार्ट टाकू नका कॉन्स्टिट्यूशन मध्ये ग्रामीणसाठी वेगळा ठेवा आणि शहरीसाठी वेगळा ठेवा, असं त्यांनी पहिल्यांदा रिकमेंडेड केलं होतं नथुराम मिर्धा समिती. ठीक आहे, तर या ठिकाणी अ क ड जो पर्याय असेल तो बरोबर आहे. हा, नंतर ग्रामपंचायत संबंधित आहे क्वेश्चन, एकदम सोपी प्रश्न आहे, ग्रामपंचायत संबंधित आहे. 2000च्या नंतर 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यास निवडणुकीस अपात्र, बरोबर आहे. हा, ही स्टेटमेंट बरोबर आहे. निवडणुकीनंतर तहसीलदार सरपंच उपसरपंच बैठक बोलवतात. जेव्हा इलेक्शन होते पहिली बैठक जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी दिलेली आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी अशी बैठक बोलवावी. ते तहसीलदार ह्याच्यात बोलत असेल पण आपल्या कायद्यात काय लिहिलं आहे, जिल्हाधिकाऱ्याने बोलवावी, त्यामुळे इथं तहसीलदार नाही आहे. नंतर ही स्टेटमेंट चुकीची आहे. क सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा भरवण्याची मागणी सदस्य जिल्हाधिकाऱ्याकडे करतात. तर बघा, ज्यांच्या सरपंच किंवा उपसरपंचा अविश्वास आणायचा असेल तर अशी मागणी तहसीलदाराकडे करावी लागते. आणि त्या ग्रामपंचायतच्या 1 ठन आताच्या सध्या, बरं मी सध्याचा बोलतोय, जी अप्रत्यक्षरित्या निवडून येतात, पहिलेच जनतेद्वारे निवडले जात होते, आता अप्रत्यक्ष, तर त्यामध्ये 1/3 सदस्यांनी तशी तहसीलदाराकडे मागणी करावी लागते. तहसीलदाराकडे, इथं जिल्हाधिकारी आहे, तहसीलदाराकडे, आणि तहसीलदार त्यानंतर विशेष सभा बोलवतात. आणि या विशेष सभेत 2/3 बहुमत जर ठराव पास झाला तर सरपंच पदावरून दूर होतो, लेडीज असेल तर 3/4 सदस्य यांनी बहुमताने ठराव पास केला तर सरपंच त्या दिवसापासून पदावरून दूर होतो. आणि लक्षात घ्या, आता काय होते, 6 महिने जेव्हा मांडलं आणि जर तो फेल गेला तर 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही, आणि जेव्हा निवडणूक होते तेव्हापासून 6 महिन्याच्या आत मांडता येत नाही अविश्वास ठराव सध्याच्या कंडिशनमुळे. ठीक आहे, हा, ब आणि क चुकीचा आहे, अ बरोबर आहे. चला, नंतर 7वा क्वेश्चन आहे, संविधानाच्या कार्याचे वर्णन करा. म्हणजे संविधानाबद्दलच क्वेश्चन आहे, स्टेट फॉरवर्ड, म्हणजे एकदम विचार करणारा भाग क्वेश्चन आहे, स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन नाहीये. संविधान किमान समन्वय प्रदान करते, कोऑर्डिनेशन ठेवते, बरोबर आहे. आपलं कॉन्स्टिट्यूशन कुठेही एकांगी थोडी जाते, सगळीकडे काय ठेवते, कोऑर्डिनेशन ठेवते ना सगळ्या घटकांबद्दल, बरोबर आहे. बघा, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, ज्युडिशरी पॉवर आहे, सगळ्या एकामेकाला काय ठेवलं आहे, कोऑर्डिनेट ठेवलेलं आहे, कुठेही वरचढ ठेवलेलं नाहीये. आपल्या USA मध्ये सर्वोच्च आहे त्यांच्या न्यायालय, बरोबर, आपल्या भारतात सर्वोच्च आहे आपली घटना, घटनेपेक्षा कोणीही वरचढ नाही. आणि घटनेनंतर जर कोणी असेल तर जनता, आणि जनता कुठं आहे, पार्लमेंटमध्ये. म्हणजे जर काही बदल करायचा असेल तर पार्लमेंटच करेल, म्हणजे असं ठेवलेलं आहे सगळं आपलं, म्हणजे कोऑर्डिनेशन आहे सगळ्याच गोष्टी. ठीक आहे, म्हणजे ही स्टेटमेंट बरोबर आहे. संविधान न्याय समाजाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देते, म्हणजे जस्टिस. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आपली कॉन्स्टिट्यूशनचा जर अंतिम उद्देश विचारला कोणी, अंतिम काय, तर जस्टिस आहे, जस्टिस आहे बस.
म्हणजे सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तर जस्टिस आणणे भारतात. आणि तुम्हाला माहित आहे जस्टिस हा कोणाचा एक दुसरी नाण्याची बाजू आहे, पहिला नाण्याची बाजू कोण आहे, तर आपल्या प्रियम्बल मध्ये सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट न्याय, जस्टिस, आणि दुसरं म्हणजे काय, समानता. म्हणजे बघा जोपर्यंत समानता आहे, म्हणजे जिथं न्याय आहे तिथं समानता आली आहे, आणि जिथं समानता नाही तिथं न्यायच नाहीये. ही कंडिशन तिथं असते. म्हणजे सगळ्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनला जर अंतिम उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपलं आहे जस्टिस. मग लक्षात प्रोत्साहन देते म्हणजे मेन आहे न्यायच देणे आहे. न्याय म्हणजे काय, न्याय देणे तशा अर्थाने बघू नका. जे काही पॉलिसी राबवतील, जे काही कायदे राबवतील ते न्यायपूर्ण असतील. ठीक आहे, स्टेटमेंट बरोबर आहे. संविधान परंपरेने वंचित असलेल्या लोकांना अधिकार देते. बरोबर आहे. जे बॅकवर्ड आहेत, वंचित आहे, दुर्बलभ आहे, ज्याला आपण विकर सेक्शन्स म्हणतो, जे सगळ्यात मोठा आपली कॉन्स्टिट्यूशन लागू झाल्यानंतर सगळ्यात सरकारसमोर सगळ्यात मोठा आव्हान होता की विकर सेक्शनसाठी काय करायचं. आणि तुम्हाला माहिती आहे याच घटकावरून पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेलांमध्ये काय झाला, वाद झाला होता ICS परीक्षेवरून. म्हणजे ICS या पदावरून वल्लभभाई पटेलांचं म्हणणं होतं की हीच ठेवायची सिस्टीम ICS, आणि पंडित नेहरूंचं म्हणणं होता का ही सिस्टीम ठेवायची नाही. आता तुम्हाला वाटेल की बरोबर आहे पंडित वल्लभभाई पटेलांचा, दोघांच्या ठिकाणी दोघं बरोबर होते. त्यावेळेच्या कंडिशननुसार भारतात जे दंगली होत होत्या सगळ्या होत्या. इथं म्हणजे पॉवरफुल जी प्रशासन पाहिजे होते आवश्यक होते. कारण ICC कोण निर्माण केली होती, ब्रिटिशांनी. आणि त्यांचा अंतिम काय होत आहे की रोल असा प्ले करणे की सरकारची बाजू स्ट्रॉंग ठेवणे. त्यांना काही जनतेगिंतेशी लेनदेन होते का ICS वाल्यांना, काही लेनदेन नाही. त्यांना फक्त काय करणे, आपली राबवणे, सिस्टीम राबवणे होती. त्यांना एक ब्रिटिशांनी एक्सटेंड करण्यासाठी आणली होती ती परीक्षा, म्हणजे ते पद, म्हणजे त्यांच्या सरकारला फायदेशीर होईल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी होती. आणि नेहरूंचं म्हणणं होतं का ती राहिली ना, आपण स्वप्न पाहिलं ना, आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये वचन पण दिलं आहे, आपल्या घटना समितीने वचन दिलं आहे की आम्ही वेलफेअर स्टेट आणू, आणि वेलफेअर स्टेट आणायचे असेल तर हे ICS उपयोगाची नाही. यातून त्यांचे वाद झाले. आणि त्याच्यानंतर नेहरूंनी सांगितलं तुमच्याजवळ ICS तशीच ठेवतो, मी माझी दुसरी सिस्टीम तयार करतो. ते दुसरी सिस्टीम म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम. नेहरू या बाजूने गेले आणि ती गरज पण पटेलांचं चुकलं नाहीये. पटेलांचा सरदार पटेलांचं म्हणणं बरोबर आहे, कारण परिस्थिती त्यावेळी तशीच होती. कोणी उठाचा देश वेगळा पाहिजे असं म्हणायचं त्यावेळेस. आताची कंडिशन तर कोणी म्हणत नाही तरी म्हणल्या जायला लावलं राहिलं. त्यावेळेस तर कोणी उठाचा मद्रास वेगळाच निघतो म्हणजे जापण्यासोबत. सेवन सिस्टर तर आपले कधीच नव्हते म्हणले होते, म्हणजे आपणच म्हणत नाही बिचाऱ्यांना, त्यांना अशी कंडिशन आहे. मग त्या एवढ्या भयानक, जुनागडचं वेगळंच होतं, म्हणजे त्यांनी आपल्या बेगम इथंच ठेवल्या, कुत्रे घेऊन गेला होता विमानामध्ये, म्हणजे असा तो बादशाह नवाब होता. काश्मीरचा वेगळाच होता, हैदराबादचा तर वेगळाच अँगल होता. मग या सगळ्यातून एवढा प्रशासन स्ट्रॉंग असण्यासाठी ICS असणे आवश्यक होते. नेहरूंचा बरोबर होता, आणि तिथून मग त्यांच्या दोघांचं हे वेगळं वेगळं झालं. तर ठीक आहे, मग वंचित घटकांना लोकांना अधिकार देणे तर बरोबर आहे. अधिकार आपण म्हणतो सगळ्यांना समान आहे, पण ते विकर्स एवढे आहेत की ते घेऊच शकत नव्हती सिस्टीम मध्ये. तर त्याच्यामुळे त्यांना काही गोष्टी देणे आवश्यक आहे, हे सुद्धा आपल्या संविधानानं आणलेलं आहे. तर ठीक आहे, तर मग हे कुठं भेटते आपल्याला पाहिले, DPSP मध्ये, DPSP मध्ये. बरोबर आहे. हा, मग तिन्ही स्टेटमेंट आपल्या काय सध्या बरोबर आहे, तिन्ही योग्य. चला नंतरचा क्वेश्चन नंबर 8, एकदम सोपी, सगळ्यांना सुटला असेल. तर कोणतेही भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अंतर्भूत आहे काय, अंतर्भूत म्हणजे आपला जो आर्टिकल 19 आहे त्या संबंधित ही कंडिशन आहे. 19(1)(a). तुम्हाला माहित आहे 19(1) हे क्लॉज आहे. 19(1), 19(2), 19(1), 19(2), 19(3), 19(4), 19(6) पर्यंत क्लॉजेस आहेत. 19(1)(a) टू 19(1)(g) पर्यंत आपले जे काही एक्सप्रेस राईट्स आहेत ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि 19(2) ते 19(6) मध्ये आपले एक्सेप्शनल दिलेले आहेत, अपवाद दिलेले आहेत आपल्या घटनेमध्ये. तर 19(1)(a) मध्ये म्हणजे भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये खालील प्रकारचा समावेश होतो असं म्हणलाय. संप करण्याचा, बघा संप करण्याचा कधीही अधिकार नसतो. ठीक आहे, तर त्यामुळे हे असणारच नाही. दूरध्वनी संभाषण टॅपिंग विरोधात, म्हणजे टॅपिंग करत असेल त्याच्या विरोधात तुम्हाला अधिकार वापरता हे आहे, बरोबर आहे. सरकारी कामाच्या माहितीचे माहिती घेण्याचा अधिकार, म्हणजे जी गव्हर्नमेंट तुमच्यासाठी काम करते. पहा आपल्या कंटेंट सांगितलं की अभिव्यक्ती तुम्ही बोलू तेव्हाच शकता जेव्हा तुम्हाला माहित असेल सिस्टीमची माहिती. सिस्टीम तुमच्यासाठी काय राबवते जोपर्यंत तुम्हाला माहित नसेल तोपर्यंत तुम्ही सिस्टीमच्या विरोधात बोलू शकत नाही. मग हे सुद्धा आपलं अधिकार आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, म्हणजे ब आणि क हे सुद्धा दोन पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, फक्त अ नाहीये, तर ब आणि क. मी तुम्हाला जेव्हा आपला स्पेशल होईल पोलिटिचा त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या आता सध्याचे खटले आहेत 2-3 ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आपल्या जो वेळ खूप कमी आहे आता सध्या. तर तुम्हाला माहित असेल तो एक आपल्या जम्मू काश्मीरचा खटला आहे, जो इंटरनेटचा खटला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे आपले गुलाब नबी आझाद वर्सेस सुप्रीम आपले युनियन ऑफ इंडिया जो खटला आहे आता 2020चा, त्या खटल्यावर पण आपण चर्चा करू. तो एकदम एक्सप्लेन करतो तुम्हाला, इंटरलिंक घेऊन जातो तिकडे बलवंत सिंग केस मध्ये वगैरे. ठीक आहे, तर ते आपण नंतरच्या याच्यात बघू. तर क्वेश्चन नंबर 9,
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीसाठी संसदेचे विशेष बहुमत आणि 50% पेक्षा अधिक राज्यांची संमती आवश्यक असते? म्हणजे हा सरळ सरळ फेडरल सिस्टीमशी संबंधित घटनादुरुस्ती म्हणते. तर राष्ट्रपती निवडणूक येणार आहे, कारण राष्ट्रपती आपला केंद्राचा नाही आहे, संघाचा आहे पूर्णपणे, त्यामुळे ही निवडणूक येणार. राज्यांची राज्यसभेतील सदस्यांची संख्या पाहिजे होती तिथं थोडे, तर लक्षात घ्या ही राज्यांची राज्यसभेतील सदस्य संख्या ही साध्या बहुमताने केली जाते. एखाद्या राज्याची म्हणजे राज्य डिवाइड केलं असेल तर संख्या ऑलरेडी कमी होईल ना, जसा आंध्रमधून तेलंगणा कमी झालं तर संख्या इकडे तिकडे डिवाइड करण्यासाठी जो साधा बहुमत असेल ही येणार नाही त्याच्यामध्ये. आणि क आहे 7वे परिशिष्ट येणार म्हणजे विशेष बहुमत आणि 50% पेक्षा राज्यांची परवानगी आणि विधान परिषद बरखास्त, हे सुद्धा साध्या बहुमताची गरज असते संसदेमध्ये. बघा, विधान परिषद ठेवणे नाही ठेवणे हे संसदेचा अधिकार आहे. संसद अधिकार कशाने वापरते? साध्या बहुमताने. पण राज्य विधानसभेने तसा ठराव विशेष बहुमत आहे आणि तो काही या घटनादुरुस्तीच्या याच्यामध्ये येतच नाही तो रोल. ठीक आहे, तर ते काय अ आणि क बरोबर. नंतर फॅक्च्युअल डाटा आहे. खालीपैकी कोणत्या राज्याचे राज्यसभेचे सदस्य 12 आहेत? तर एक लक्षात घ्या, नेहमी आपला तुमचा का माझा नेहमी होते लोकसभेचे क्वेश्चन, लोकसभेची संख्या आणि राज्यसभेच्या संख्येमध्ये नेहमी प्रॉब्लेम होते. आपल्याला कधी कधी लोकसभा करत बसतो, राज्यसभेचे विचार होते, डोक्यात इकडे तिकडे ते मिसमॅच संख्या होते. तर त्याचे पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही. तर राज्यसभेमध्ये सर्वाधिक संख्या आहे 31, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आकडा आहे 19चा महाराष्ट्राचा. नंतर तामिळनाडू 18 आहे, 17 कुठंच नाही, मग 16 डायरेक्ट बिहारला आहे. तर असे काही टिप्स लक्षात ठेवा. तर गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यामध्ये 12 आहे, आंध्र आणि राजस्थानमध्ये 11च आहे. ठीक आहे, अ क ई. चला, नंतर क्वेश्चन आहे 11वा. 1958चा जो भारत सरकारचा कायदा आहे तर त्या विधान बरोबर कोणती आहे ते लक्षात घ्या. आता बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला मागच्या टेस्टला काही पोरं असतील त्यावेळेस मी सांगितलं आहे की हे जे काही कायदे आहेत, जे काही ब्रिटिश काळात 73 पासून रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर 1947 पर्यंत भारत स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंत तुम्हाला एक स्पेसिफिक सांगतोय की हे कायदे असे ओव्हरलुक करू नका. कोणी महत्वाचा आहे म्हणून 1935चा कायदा करतात, कोणी महत्वाचा म्हणून 1919चा कायदा करतात, असं कधीच कायद्याचा अभ्यास होत नाही. आणि या कायद्यावरच पूर्ण ब्रिटिश सिस्टीम उभी आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, भारतामधल्या जेवढ्या मुवमेंट झाल्या त्या कोणाच्या विरोधात झाल्या? ब्रिटिश सत्तेच्या विरोधात. आणि ब्रिटिश सत्तेने जी काही धोरणं राबवली ते या कायद्याने राबवली. म्हणजे कायद्यानुसार इम्पॅक्ट पडला आपल्या सगळ्या मुवमेंटवर. त्याच्यामुळे कायदे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वाटते कायदे 2-3 मिनिटाचे, कायदे म्हणजे टर्निंग पॉईंट आपल्या इतिहासाचा. आणि हा पोलिटीमध्ये टाकलाय क्वेश्चन, पण इतिहासाच्या बाबतीत सांगतोय. तर 1858चा कायदा एवढा टर्निंग पॉईंट आहे. आता मी पुढच्या वेळेस थोडे 2 कायद्याच्या आधीचे घेतो, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायला खूप सोपी जाते. मी इंटरलिंक सांगणार त्यावेळेस. तर सगळ्यात महत्त्वाचा 1858चा कायदा एक डोक्यात घ्या की 1858चा कायदा जेव्हा आला तेव्हा सरळ शेव भारतात 1857चा उठाव चालू होता. आणि उठाव चालू असल्यामुळे म्हणजे कायदा केला फक्त भारतीय लोकांना शांत करण्यासाठी, की राणीनं प्रॉमिस केलं होतं मी बेटर गव्हर्नमेंट देईन तुम्हाला, तुम्ही आता याच्यानंतर तुम्ही सुद्धा माझे लेकर आहात, पोरं आहात, असे तिनं भावनिक आव्हान केलं होतं. फक्त हा उठाव थांबवा. आणि या कायद्यामध्ये जी सिस्टीम आहे जी राबवत कोण होत आहे? ईस्ट इंडिया कंपनी, बोर्ड ऑफ डायरेक्टर कडून. तर ही बोर्ड म्हणजे जेवढ्या चेंजेस झाले 1858च्या कायद्याने ते सगळं झालं लंडन मधून. म्हणजे लंडनची जी भारतासाठी जी काम करत होती लंडन मधून, त्या सिस्टीम मध्ये चेंजेस केले. भारतातल्या इंटरनल सिस्टीम मध्ये एकच लक्षात घ्या, हे काही वाचायची गरज नाही, तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय, भारताच्या इंटरनल सिस्टीम मध्ये कुठेही चेंजेस 1858च्या कायद्याने केलेले नाहीये. तो सरळ 1862-61च्या कायद्याने झालेला आहे. कॅनिंगच्या जो काही कॅनिंगने नंतर लिहिलं का आम्हाला काय काय पाहिजे, आता चेंजेस काय पाहिजे, तर 61च्या कायद्यात झालं. 1858च्या कायद्यात भारताच्या चेंजेस काहीच झाले नाही. इंटरनल सगळे चेंजेस केले लंडन मध्ये. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर बरखास्त केली, काउन्सिल बरखास्त केली जी आपली यांची होती गव्हर्नमेंट तर्फे, आणि इंडिया काउन्सिल ही नवीन काय आणली? सिस्टीम आणली. म्हणजे जेवढे चेंजेस झाले ते लंडन मधून झाल्या. त्यामुळे भारताची काही स्टेटमेंट आली ते सगळे चुकीचे ठरतात. काही बदल झाल्या, काही झाला, काहीच बदल झाला नव्हता. ठीक आहे, तर पहिली बघा, बंगालसाठी नवीन विधान परिषद स्थापन करणे. विधान परिषद ही भारतीय स्वातंत्र्यानंतरच आली होती बंगालमध्ये, नंतर ती आता आहेच नाही. ठीक आहे, हा ही स्टेटमेंट. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची पुनर्रचना करण्यात आली. गव्हर्नर जनरल जी ज्याची काउन्सिल होती म्हणजे गव्हर्नर जनरल राहणार, आणि आता गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय पण झालेला होता, म्हणजे राणीच्या प्रतिनिधी पण काम करणार, भारताचं प्रशासन गव्हर्नर तर्फे करणार आहे. तर ती लक्षात घ्या, त्या काउन्सिलमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. मी आता सांगितलं कोणताही इंटरनल चेंज केले नाही.
प्रांतिक विधान अतिरिक्त संख्या वाढ करण्यात आली. इथं काही एक्सप्लेन वाचण्याची गरज नाही आहे, तेवढी ठेवली, हेही वाचण्याची गरज नाही की चेंजेसच केलं नाही त्यांनी काही. आणि नियंत्रक मंडळ आणि संचालक मंडळ रद्द करून दुहेरी सरकारची व्यवस्था संपवली. इथं जर असं कळलं तर इंग्लिशचे स्टेटमेंट पाहायचे, शक्यतो मराठीतले स्टेटमेंट जर कठीण गेले तर नियंत्रक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल जो ईस्ट इंडिया कंपनीचा होता. संचालक मंडळ म्हणजे कोण, तर जो 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार स्थापन झालेला होता तो. तर हे लक्षात घ्या, ही ड्युअल सिस्टीम समाप्त केली आणि इंडिया काउन्सिलकडे इंडियन काउन्सिल नावाचा एक नवीन विभाग स्थापन करण्यात आला आणि त्या विभागानंतर भारताचा कारभार पाहण्यात आला. ठीक आहे, तर ही स्टेटमेंट फक्त बरोबर आहे, फक्त ड बरोबर. हा 12वा क्वेश्चन, भारताच्या संचित निधीवर किंवा एकत्रित निधीवर कॉन्सॉलिडेट फंड ज्याला आपण म्हणतो त्या फंड बद्दल विचारलेला आहे. तर 266(1) मध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तरतूद आहे की संचित निधी ज्याला कॉन्सॉलिडेट फंड आपण म्हणतोय तर राज्याचा पण असते, केंद्राचा पण असते. याच्यामध्ये जेवढं काही सरकारचा रेव्हन्यू असेल, म्हणजे रेव्हन्यू म्हणजे कोणत्याही प्रकारचा टॅक्स असो की टॅक्स सोबत इतर कोणत्याही बाबतीने आलेला असो, हा सगळा रेव्हन्यू त्याच्यातच जमा होतो. त्याच्यामध्ये भारताने जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणून जो काही टॅक्स लावला तो पण सगळ्या त्याच्यात जमा होतो. आणि दुसरी गोष्ट, भारताने घेतलेल्या कर्जाचा म्हणजे आला कर्ज म्हणून हातात देत नाही कोणती बाहेरची देशातली बँक, तर ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होते. ते म्हणजे 266(1) नुसार कॉन्सॉलिडेट फंड मध्ये जमा होते. भारताने दुसऱ्या देशाला दिलेलं कर्ज किंवा कंपनीला दिलेला कर्ज त्याचा व्याज येतो तो सुद्धा त्याच्यात जमा होतो. आणि ज्या आपल्या सरकारच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचा सुद्धा नफा प्रॉफिट तो त्याच्यामध्ये जमा होतो. आणि अशी ही आपला जो फंड आहे हा आपल्या भारताच्या डेव्हलपमेंटसाठी, भारताची जी व्यवस्था आहे, जे पॉलिटिकली सिस्टीम आहे ही राबवण्यासाठी जो पैसा लागते तिथून खर्च होतो. आणि संसदेने जर साधा बहुमताने ठराव पास केलं की याचा खर्च आम्ही याच्यातून देणार आहे, तर पुन्हा त्याच्या प्रत्येक वेळी पगार देताना पुन्हा संसदेची परवानगी घ्यायची गरज नसते. म्हणजे राष्ट्रपतीच्या ठरवून टाकण्यात आलाय का आम्ही याचा एवढा पगार कुठून देणार आहोत, संचित निधीतून. प्रभारित असेल बा तर मग पुन्हा चेंजेस करायची गरज नाही पडत. फक्त पगार वाढला तर चेंजेस करावं लागते, फक्त म्हणजे वाढवायचं असेल तर हे सगळे खर्च संचित निधीवर प्रभारित आहे. तर लक्षात घ्या, हे जेवढ्या कॉन्स्टिट्युशनल बॉड्या आहेत, सगळ्या कॉन्स्टिट्युशनल बॉड्या यांचे सगळे पैसे कुठून दिले जाते, संचित निधीतून. त्यामुळे इथं सर्वच बरोबर येतात. हा, संसदीय शासन पद्धतीचे गुण ओळखा. तर पार्लमेंटरी सिस्टीम बघा, पार्लमेंटरी सिस्टीम, प्रेसिडेन्शियल सिस्टीम, त्यातली आपण पार्लमेंटरी सिस्टीम जी ब्रिटनकडून घेतलेली आहे ती म्हणजे जी म्हणजे कायदे मंडळाला सरकार जबाबदार असेल, दोघांचा कोऑर्डिनेशन असेल, जे ध्येय धोरण राबवतील ते सरकार राबवतील, पण सरकारने राबवायच्या आधी कोणाची परवानगी घेतली पाहिजे, संसदेची. आणि संसदेने दिली एखादी कायदा बनवून दिला याचा अर्थ लगेच लागू होतो का, नाही. ते जबाबदारी कोणावर आहे, सरकारवर. असा कोऑर्डिनेशन जो देशात केलेला आहे तो म्हणजे संसदीय सिस्टीम. तर स्थिर सरकार असते का, तर कधीच स्थिर सरकार नसू शकते, म्हणजे असते तसं नाहीये. म्हणजे कसं आहे, तर अलायन्स सरकार जास्त असतं पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये सुसंवाद बरोबर आहे, कोऑर्डिनेशन असते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये. स्वैराचाराला प्रतिबंध म्हणजे हुकुमशाहीला प्रतिबंध, म्हणजे कोणती सरकार जर अलायन्सची आली तर त्या अलायन्सच्या पक्षांवर त्यांना काय करावं लागते, डिपेंड राहावं लागते. म्हणजे हुकुमशाहीला काय मिळतो, कमतरता. आणि तुम्हाला मी आताही सांगतोय, भारतामध्ये जेवढ्या अलायन्स सरकार आल्या होत्या तेवढ्या त्यांचे कामं खूप उत्कृष्ट होते. जेव्हा अलायन्स सरकार आल्या तेव्हा त्यांचे कामं खूप उत्कृष्ट. आपल्याला वाटतं एक हाती सत्ता आली पाहिजे, एक हाती सत्ता आली तर डेंजर बी घडते खूप मोठा. एक इंदिरा गांधीच्या काळात घडलं होतं, त्यानंतर काय आपण बोलू नाही शकत. तर या कंडिशन मध्ये होऊ शकते. तर ठीक आहे. नंतर धोरणामध्ये निश्चितता. धोरणामध्ये निश्चितता नाही, मागची सरकार काहीतरी सांगते, दुसरी सरकार आली तर पुन्हा काहीतरी बदल करते, त्यामुळे ही निश्चितता नसते. त्यामुळे ब आणि क. ते थोडं तिथलं काही हे नको, इथंच बघा फक्त थोडा. हा, आपला क्वेश्चन 14वा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. सेकंड जजेस केस बद्दल स्टेटमेंट आलेली आहे. काय कॅन्सल का, आन्सर ब आणि क, बी अँड सी. ठीक आहे. हा, क्वेश्चन नंबर 14, सेकंड जजेस केस. बघा, वेळ झाला वाटते. तर सेकंड जजेस केस, तर याची सगळ्यात महत्वाची आपल्या पुस्तकामध्ये फर्स्ट जजेस केस, सेकंड जजेस, थर्ड जजेस केस, यात पहिल्यांदा सांगतोय हे एकदम आहे तसं करायचं नाही. याचं सगळ्यात महत्वाचं आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 124(2) मध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्ती संबंधित तरतूद आहे, बरोबर आहे. आणि त्यात एवढंच म्हणलं की भारताच्या सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि अदर जस्टिस यांची नेमणूक कोण करतील, राष्ट्रपती करतील. याच्यावर त्याच्यात काही सांगितले नाही. अदर जस्टिसची नेमणूक करत असताना सांगितलं आहे की कन्सल्ट करणे कोणाशी, इतर न्यायमूर्तींशी, पण तो कन्सल्ट अनिवार्य आहे
का तर नाही आहे, हे कुठेही सांगितलं नाही. फक्त अदर जस्टिसची करताना चीफ जस्टिसची एक त्यांचा कन्सल्ट घेणे फक्त, पण त्यांनी जो कन्सल्ट दिला तो अनिवार्य नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, पहिल्या पंतप्रधानापासून जर विचार केला तर आपल्या भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्यात मोठा, कुठेही सरकारच्या जास्त हस्तक्षेप होऊ दिला नाही ज्युडिशरीमध्ये, आणि त्यांनी सगळ्यात मोठी जर कोणता उगम आणला असेल तर ती आणला आहे रूल ऑफ सिनियरिटी. म्हणजे जो ज्येष्ठतम असेल त्यालाच कुठं घ्यायचा, सुप्रीम कोर्टमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक. आता मी अदर जस्टिसचा काही बोलत नाही, चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक. तर त्यांनी सांगितलं रूल ऑफ सिनियरिटी जी आणली ती नेहरूंनी आणली. नेहरूंच्या काळात कधीही प्रॉब्लेम झाला नाही, फक्त एकदाच झाला 1964ला. तो म्हणजे काय तर त्यांनी बेगच्या ठिकाणी, म्हणजे ते बेग म्हणतोय जफरच्या ठिकाणी फक्त गजेंद्र गडकरना टाकलं, पण जफर पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे गडकरना करण्यात आलं, तेही जफरशी बोलून. नंतर काहीच घडलं नाही. पण सगळ्यात तमाशा झाला आपल्या ज्युडिशरीमध्ये, तो झाला त्यांच्याच मुलीच्या काळात, ते म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात. आणि इंदिरा गांधीच्या काळात 2 वेळा घटना घडली. रूल ऑफ सिनियरिटीचा सत्यानाश जो झाला, रूल ऑफ सिनियरिटी, तो पहिल्यांदा झाला 25 एप्रिल 1973 म्हणतो, जो 24 एप्रिल 1973ला निकाल लागलेला होता कोणाचा, केशवानंद भारती खटल्यात. तर या खटल्यामध्ये ग्रोवर हेगडे आणि आपले एक तिसरे व्यक्ती होते, ग्रोवर हेगडे आणि एक व्यक्ती होते, यांनी जो काही निर्णय दिला, बेसिक स्ट्रक्चरचा निर्णय दिला. आणि बेसिक स्ट्रक्चर असा घटनेला नसते असा निर्णय देण्यामध्ये प्रमुख होते जे अजित रे नावाचे व्यक्ती. तर इंदिराबाईंनी जेव्हा सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसची नेमणूक करायची होती त्यावेळेस या ग्रोवर हेगडे आणि त्यांचं नाव मला आठवत नाही, जे पहिले सिनियर होते, त्यांना डावलून डायरेक्ट अजित रे यांना, म्हणजे जे सरकारच्या बाजूने थोडा डिपेंड हे केलं होतं निर्णय, त्यांना पहिलं दिलं होतं. म्हणजे 3ची सिनियरिटी वगळून डायरेक्ट अजित कुमारना काय दिलं होतं, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवले. आणि तिथून सुरू झाली सुप्रीम कोर्ट आणि सरकारच्या हस्तक्षेपाची चर्चा. आणि दुसरी कंडिशन झाली जेव्हा आपली आणीबाणी झाली आणि आणीबाणी घोषित झाली होती त्यावेळेस हॅबियस कॉर्पस, तुम्हाला नाव बी लक्षात आलं, हे एजीएम जबलपूर खटला जो सगळ्यात फेमस खटला आहे त्याला हॅबियस कॉर्पस केस म्हणतात, 1976चा केस. आणि या खटल्यामध्ये असं सांगण्यात, म्हणजे हा खटला असा डेंजर होता की 5चा बेंच होता, 4 विरुद्ध 1 असा निर्णय लागला होता. आणि त्या सांगितलं की इमर्जन्सीच्या काळात जे काही फंडामेंटल राईट्स, म्हणजे एखाद्याला इनलिगल डांबून ठेवण्यात आलेला असेल तर त्या विरोधात हेबियस कॉर्पस सुप्रीम कोर्ट काढू शकत नाही, असा निर्णय 4 जजेसने दिला होता. पण एक जजेस असे होते खन्ना नावाचे, म्हणजे डेंजर, त्यांचाच मुलगा आता सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस बनतील. आता याच्यानंतर एक होतील आणि नंतर तेच आहेत वाटते खन्ना. तर या खन्नाची नंबर लागणार आहे. तर याच खन्नांनी सगळ्यात डेंजर इंदिरा गांधींच्या विरोधात जाऊन त्यांनी सांगितलं की आणीबाणी असो कोणी असो, हॅबियस कॉर्पस सुप्रीम कोर्ट हायकोर्टला काढताच येणार. आणि जनतेचा मूलभूत हक्क आहे, जर त्याला विना परवानगी कोणत्याही कारण नसेल डांबून ठेवला असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला हॅबियस कॉर्पस देऊन त्याला काय करू शकते, बाहेर मुक्त करू शकते, असा निर्णय दिला. आणि हाच एबीएम जबलपूर खटला होता. आणि या खटल्यामध्ये HR खन्ना एकटे पडले, एकट्यानेच निर्णय, डेंजर म्हणतात HR खन्ना, एकटे पडले आणि त्यांनी निर्णय दिला. आणि त्याच्यानंतर रिटायर, म्हणजे जे काही पुढच्या वर्षी होतं तर रिटायरमेंट होणार होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि त्यापैकी सिनियर होते कोण, HR खन्ना. आणि HR खन्नाला डाबवण्यात आलं आणि त्याच्या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या व्यक्तीला काय करण्यात आलं, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस इंडिया करण्यात आला. आणि इथून म्हणजे भयानक इंदिरा गांधीच्या काळात घडली. आणि हेच HR खन्ना नंतर राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये सुद्धा काय होते, इलेक्शनला उभे होते HR खन्ना सुद्धा. तर ठीक आहे, ही कंडिशन झाली. मग इथून ह्या कंडिशन तयार होत गेल्या. आपल्या भारतामध्ये कुठेही कॉलेजियन सिस्टीम सांगण्यात आलेली नाही, कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठंच सांगण्यात आलेली नाही. ही सुप्रीम कोर्टनं उगम केलेली सिस्टीम आहे. आणि इथूनच 1982ला पहिल्यांदा गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये याचा उगम मानला जाते. आणि या खटल्यात सांगितलं होतं कन्सल्ट म्हणजे कॉन्करन्स नव्हे, म्हणजे ज्यांचा कन्सल्ट घेते राष्ट्रपती. बघा, राष्ट्रपती कोणाचा कन्सल्ट घेता तर अदर जस्टिसचा, बरोबर आहे, म्हणजे सॉरी अदर जस्टिसचा चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती करताय. आणि अदर जस्टिसची नियुक्ती करताना चीफ जस्टिस ऑफ इंडियाची सल्ला घेणे. तर या खटल्यात सांगितलं की राष्ट्रपती जेव्हा कन्सल्ट घेतील पण हा कन्सल्ट कॉन्करन्स नसेल म्हणजे तो त्यांच्या ऐकण्यावर काय नाही आहे, त्यांच्यावर बंधनकारक नाही आहे. म्हणजे सरळ सरळ कोणाचा हस्तक्षेप मान्य केला, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा. म्हणजे कोण नियुक्त करते, राष्ट्रपती स्वतः करत नाही ना, कोण करतात, पंतप्रधान, त्याचा मंत्रिमंडळ, असंच झाला ना अर्थ. मग सेकंड जजेस केस म्हणजे तोच म्हणजे आपला फेमस जो खटला होता की ऍडव्होकेट रेकॉर्ड केस मधला. तर या ऍडव्होकेट रेकॉर्ड केस मध्ये सांगितलं कन्सल्ट म्हणजेच काय, कॉन्करन्स. म्हणजे आपण ज्यांचा हे करतो
कन्सल्ट म्हणजेच काय, कॉन्करन्स. आपण ज्यांचा काय करतो, सगळ्यात महत्वाचा राष्ट्रपती ज्यांचा कन्सल्ट घेतात तो कॉन्करन्स आहे, तो सल्ला त्यांच्यावर काय आहे, बंधनकारक आहे. आणि 1+2 जो हा खटला होता, 1+2 म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 2 अदर जस्टिस यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि याच्यात त्यांनी सगळ्यात मोठा उगम केलाय, प्रायमसी सिस्टीम आणली होती. प्रायमसी जे काही म्हणतो आपण, हे प्रायमसी म्हणजे काय, तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा निर्णय हा बंधनकारक. चीफ म्हणजे 1+2 आहेत, तर यापैकी दोघांनी म्हणलं येला नाहीच करायचा आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतो की बी ला करायचा, तर या ठिकाणी बहुमत नसेल बीलाच केला जाईल. म्हणजे कोणाचा निर्णय अंतिम असेल, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा. म्हणजे प्रायमसी सिस्टीम आणली होती आणि हीच प्रायमसी सिस्टीमचाच काउंटर मग नंतर झाला थर्ड जजेस केसमध्ये, जो आपला रेफरन्स केस आहे. 1943 नुसार राष्ट्रपती सल्ला मागू आपल्या सुप्रीम कोर्टला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की सेकंड जजेस केसमध्ये इथं प्रायमसी सिस्टीममुळे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा काय झालेला आहे, हुकुमशाही निर्माण झाली आहे, सेंट्रलायझेशन निर्माण झालंय, तर याच्यावर तुम्ही आम्हाला सल्ला द्या. त्यावेळेस तिसरा जो जजेस केस आहे त्याच्यामध्ये सांगितलं प्रायमसी सिस्टीम बंद केली आणि ड्युअल सिस्टीम आणली. तर हेच ड्युअल सिस्टीम म्हणजेच काय, तर याच्यात सांगितलं 1+4 ही असेल चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि अदर किती जस्टिस असेल 4. आणि यावेळेस बहुमताने काय घेतल्या जाणार, निर्णय घेतल्या जाणार. आणि हीच म्हणजे आपली कॉलेजियन सिस्टीम थर्ड जजेस केस. इथं थोडा फास्ट सांगितलं आहे मी, तर ठीक आहे. सेकंड जजेस केस मध्ये बघा, सल्ला मसलब म्हणजे कॉन्फरन्स ज्याला म्हणतो आपण, सल्ला मसलब याचा अर्थ सहमती असा होतो, बरोबर आहे. कन्सल्ट म्हणजेच काय, कन्सल्ट म्हणजे कॉन्फरन्स, सहमत होणे, सांगितलं आहे त्यांनी, बरोबर आहे. आणि दुसरी, भारताच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियानी राष्ट्रपती सर्वोच्च नियुक्तीच्या बाबतीत दिलेला सल्ला बंधनकारक असेल, बरोबर आहे. ही सुद्धा स्टेटमेंट वापरली. सरन्यायाधीशाने आपल्या 2 वरिष्ठ सरन्यायाधीश सहकार्याशी सल्ला मसलत केल्यानंतर सल्ला द्यावा, बरोबर आहे. 1+2 बरोबर आहे, ही सुद्धा बरोबर आहे स्टेटमेंट. आणि ड आहे, सल्ला मसलत म्हणजे सहमती नाही तर केवळ विचारांची काय आहे, देवाणघेवाण. तर लक्षात घ्या, ही स्टेटमेंट सांगितले नाही, सल्ला म्हणजे नुसती विचारांची देवाणघेवाण नाही, सल्ला हा राष्ट्रपतींवर काय आहे, बंधनकारक आहे. फक्त 1+2 सांगितलं सेकंड जजेस केसमध्ये, ही स्टेटमेंट चुकीची आहे, अ ब क. आणि नंतरचा क्वेश्चन आहे आपला 15वा क्वेश्चन. संविधान सभेत एकदम फॅक्च्युअल डाटा आहे. खालीपैकी कोणत्या समुदायाला विभागून देण्यात आलेल्या होत्या, बघा. एकूण आपल्या जागा होत्या 296 जागा, त्यापैकी 296 पैकी एकूण जागा होत्या 389. 389 पैकी 296 जागेवर इलेक्शन होणार होत्या. आणि या इलेक्शन पैकी जे रिझर्वेशन सिस्टीम आलेली आहे, या रिझर्वेशन सिस्टीम नुसार जे मुस्लिम लीगला मुस्लिमांना एकूण जागा 79 होत्या आणि शिखांना किती जागा होत्या, 4 जागा. आणि जनरल साठी जे होत्या बाकी कोटा तो होता 213चा. बघा, मुस्लिम लीग नाही बरं, मुस्लिम फक्त या समुदायाला 79, 4 शिखांना, जनरलला म्हणजे सामान्यांना किती होते, 213. इथं जैनला कुठेही अशी तरतूद नव्हती. एकदम सोपी प्रश्न होता, अ ब ड पहिला स्टेटमेंट. ठीक आहे, ओके.